हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वराच्या दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणारा प्रत्येकाला सहाय्य कर. केलेल्या सर्व पापांची अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. आपण जेव्हा परमेश्वराच्या वचनात किंवा त्याच्या शिक्षणात वाढायला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा अनेक प्रकारची माणसं तुमच्या पाठीमागे येत असतात. आणि ती माणसं बत्तेदार सत्रात की सावध, कधी पण कोणत्या गोष्टीची पवित्र शास्त्र कोणताच मनुष्य परिपूर्ण नाही. कारण पवित्र शास्त्र ते शास्त्र आहे आणि मनुष्य तो मनुष्यच आहे. शास्त्राच्या ज्या बाबतीत जो मनुष्य प्रवास करतो तेव्हा त्याला सगळी जाणीव असते मनुष्य कोणत्या थरावर आहे आणि मनुष्याचा थर कसा चेंज झाला पाहिजे. तो पापाच्या थरात आहे का पवित्रतेच्या थरामध्ये आहे, हे आपल्या सर्वांना शिक्षण घ्यायचं आहे. आणि मनुष्य देवाकडे येतो तर मनुष्य देवापासून दूर देत असं करतात. अशा बरेचसे उदाहरणं इकडे आहे. तर मला एक व्यक्ती म्हटलं रविवारच्या दिवशी की त्यांना कोणतरी एक व्यक्ती अशी भेटली की शिकवणारे अशा चुकीचे लोक आहेत. तर त्यांना ते सांगितलेलं आहे की बायबलमध्ये दानधर्माविषयी कुठे लिहिलेलं आहे की दान करा. माणसाची परिस्थिती जी आहे हे अर्धवट बायबल वाचणारे लोक आहेत. एका वचनावर लक्ष देणारे, दुसरी लक्ष त्यांना माहीत नाही. त्याच्या हाताचे एकच बोट आहे अंगुठाची, एवढं शिकलेत ते, पण हे 4 बोटं काहीतरी कामाला येतात. त्याच्या मागे दुसरी मार्गाचं शिक्षण असतं. जी सुरुवातीपासून मी तुम्हाला आता सांगतो की उत्पत्तीमध्ये 4 अध्याय होते, बरोबर. परमेश्वराने जेव्हा प्रकाश पाहिला होता तो एकदम चांगला होता, बरोबर. तो पाहिला मनुष्याने बनवला त्याने. आणि जेव्हा एदेन बाग 3रा अध्याय परमेश्वराने जे उत्पन्न केलं सर्व चांगलं होतं. त्याच्यामध्ये एक धूर्त साप पण होता आणि त्याच्यामध्ये परमेश्वराने आपल्या रूपासारखा पवित्र बनवलेला एक आदाम होता. आणि या आदामाला मरण. तेव्हा परमेश्वराने या सर्व सृष्टीचं निर्माण झालेलं सगळी झाडं पानं खाण्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि त्यानंतर त्याने एक डिसिजन घेतलं की सर्व झाडाची फळं खा, परंतु हे झाड एक मधलं आहे त्याचं तू खाऊ नकोस. आता देवाची आज्ञा त्यांनी काय केलं, भंग केलं, बरोबर. त्याच्या बायको आणि त्या दोघांनी नष्ट केलं आणि देवाचा तो हिस्सा खाला आणि त्यामुळे तो शापित झाला. आजच्या काळामध्ये पण तुम्हाला सांगतो की अशी लोक आहेत, तुमचं दानधर्म जर कमी असेल तर तुम्ही गरीबच होत राहतील. आणि जर तुमचं दानधर्म नसेल तर गरिबी होतील आणि दानधर्म करत असेल तर अमीरी होत जाते, श्रीमंत होते. कारण शास्त्र हे सगळ्यांसाठी, सर्व मानवासाठी, तुम्हाला, मला, सगळ्यांना. आणि सुरुवात इथून झाली. त्याच्यानंतर उत्पत्तीमध्ये 4 अध्याय. एक काहीन होता, एक आबेल. या आबेलने दान परमेश्वर पित्याचं अर्पण हिस्सा दिला, देवाला आवडला. काहीनाने काय केलं, नाही एवढं देऊ का, तेवढं देऊ का, तेवढं देऊ का. तो कंकाल बनला, भटकता झाला, जिंदगीमध्ये कमजोर झाला. शेवटी त्याने भावाची हत्या पण केली, बरोबर. आणि भावाचं रक्त त्या परमेश्वराकडे गेलं. तर याचे काही लोक शिकवणार आहेत. तर गलितिकरांमध्ये 1 अध्याय 6 पासून दिले, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय दिलेले, प्रत्येक आत्म्याची पानं.
प्रार्थना सगळीकडे सारखी आहे, पण कशी आहे ती पण समजून घेतलं प्रत्येकाला गरजेचं आहे. त्याचं लोक चालले प्रार्थनेला, मी इकडे चाललो, इकडे चाललो, इकडे चाललो. आमोस 8:11 तसं दिले नाही. थोडं झडत जातं तरी वचन ऐकायला मिळणार नाही. कारण वचनाकडे जर लक्ष तुमचं नसेल, त्या ज्ञानाकडे लक्ष नसेल, त्याच्या आज्ञाकडे लक्ष नसेल, त्याच्या नियमाकडे लक्ष नसेल, तर कोणताच मनुष्य त्या पवित्र शास्त्राप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू शकतो. दान करा की नका करा तो प्रश्न नाही. आणि दान कुठे करायचं ते पण शिक्षण आलं पाहिजे. समजलं? मला की 3 अध्याय 6 पासून परमेश्वर बदलत नाही. का बदलत नाही? कारण परमेश्वर, बघा तुम्ही विचार करा, गोर गरीब गरजवंत लोकांसाठी परमेश्वराने दान दिले, बरोबर? मला किती 6 पासून ते 10 पर्यंत वचन दिले की माझ्या मंदिरात अन्न असावं, सारात असावं. ज्या मंदिरामध्ये अन्न धान्य खाणं, गोर गरीब गरजवंत इतर लोकांना ते मंदिरात अन्नधान्य देणार असेल, तुमचे स्वतःला 2 प्रश्न समजून घ्यायचे आणि शिकायचे. तुम्ही बघा, मित्र बोला, नातेवाईक बोला, एक प्रोग्राम ठेवा. तो प्रोग्राम ठेवल्यानंतर तुम्हाला कर्ज काढायला लागते की नाही? त्यांना राग येईल, देवाला राग आला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या जिंदगीमध्ये बऱ्याच अशा घटना झालेल्या आहेत, ते मी सांगतो. मी एक दिवस लॉकडाऊनच्या टायमामध्ये एक मनुष्य कंपनीत कामाला होता. तो कामाला होता ना, तर तिकडे काय झालं, त्याला पगार नाही दिला, काय त्यांना खायला पण. सुरतमधचा माणूस होता. तर त्याला खायला नाही काय नाही, पण त्या कंपनीमधून त्याला काम करायला लावलेलं, म्हणजे खाल्ल्यानंतर काम करतो. तो त्या गेटच्या वरून उडी मारून पळाला. तर तो मुंबईतून चालत चालत एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहिला. तर त्याला हॉटेलमध्ये थोडंसं खायला दिलं. तो बोलते मला जेवायला दिलं. तो चालून चालून एवढे पाय सुजले. आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये, म्हणजे तो वराळीच्या आसपास त्या रस्त्यामध्ये मी तिथे आलो. आल्यानंतर मी गाडी थांबवलेलं, त्याला जेवणाचे डबे दिले. तू सांगते मला सुरतला जायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही, काय नाही, मला असं असं फसून इथे कामाला आणलेलं आणि मी आता पळून चालला. मी चालून चालून माझे पाय कसे झाले. मग एक मनुष्य होता, तो नाऱ्याचं काम करते ना, तो गाडीमध्ये कस्टमर पाठवतो. तर माझी सेवा आहे ते अनेक लोकांना माहिती आहे. तर मी त्यांना सांगितलं, मी केंद्राचं काढ. त्यांना सांगितलं, बाबा या माणसाची ही परिस्थिती आहे. मी तिकडे दुकानात गेलो. पहिला त्या दुकानात गेलो, त्याला छत्री दिली, त्याला खायला दिलं, चपलांमध्ये त्या चपला दिल्या. तो दुकानवाला मला सांगते की देव तुला केवढा आशीर्वाद देईल, तू ह्या माणसाची परिस्थिती वापरेल. तर मी सांगितलं, हे बघ, तो पण माणूस आहे, मी पण माणूस. तुझ्यात पण देवाचा आत्मा, माझ्यामध्ये पण तोच आत्मा आहे, त्याच्यामध्ये पण तोच आत्मा. आपला आत्मा गेला तर आपलं सगळं गेलो. रोज तो माझ्यासमोर देवाला आहे, या देवाच्या बाबतीत त्याला मी मदत केली. गेलो, त्याला जेवण बिवण वरची त्याला खर्चाला पैसे पण दिले, तिकीट पण काढून दिलं बसचं, आणि त्याला त्याच्यामध्ये त्याला सांगून मग त्याला पाठवलं. बघा, आता सारे भारतीय माझे बांधव, आमच्यामध्ये नफरत निंदा का? तो माझा नातेवाईक होता का नाही? देशात राहतात ना, आज झालाय, भाव झालाय, सक्का भाजी झालाय. इकडे साप ठेवा, बाहेर साप नका ठेवा, त्याला काहीच उपयोग. मग त्याच्याशी मी बोलभाषण केलं जातं. अद्याप माझ्याकडे एक फोटो आहे, की दुसरा आहे. तो बोलते, मी तुला कार्ड पण देते, हे माझं कार्ड, काही प्रॉब्लेम असला तर ह्या कार्डवर. कारण त्याच्याकडे आधार कार्ड होतं. माझा विश्वास परमेश्वरावर होता, मी परमेश्वरच्या दृष्टीने त्याची सेवा. तो सुरतला गेला, त्याच्या भावाने कुठून फोन केला
ती सांगते तुमचे मी म्हणजे माझी आई रडत होता, आई बाबा मला भेटू दे, माझ्या भावाला भेटू दे. ती सगळी माझी वाट बघत होती, मला प्रसन्न गेल्यानंतर त्या लोकांनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं त्या परमेश्वराचे तुम्ही आभार म्हणा, माझी कर्तव्य मी मानव जातीप्रमाणे केलं. मग ते मी अख्खे काळ हे सुरतला लोकांना सगळ्यांना दाखवेल की ह्या माणसावर या द्वारे मी आज इथे जीवन आहे. तेवढ्या माणसाला माणूस काय करायचं आहे. बस तू पोचला, त्याने फोन केला, आपल्याला बरं वाटलं, आपलं एक पुण्याचं काम केलं. आता जर माझ्याकडे होतं म्हणून मी केलं. त्याच्यानंतर एक मनुष्य तो सुद्धा असा कामाला त्याला कामावरून काढला, काम नाही काय नाही, त्या कपडे काळे सगळे दिसते, ते गाडी घुसवल्यानंतर करायला वास होतो का हे विचार. तर काय प्रभूचा चमत्कार झालेला तो पण मी तुम्हाला सांगते. एक परीक्षा होती तुमची. त्याला जेवणाचे डबे दिले, जेवण नको काय नाही, जेवण पण ते घेतलं नाही, तेवढं तसं ठेवलं. तर तो शाकाहारी काय काय खात असं बोलला. तर मग त्याला सांगितलं इकडं सगळं खायला देतो वगैरे. तर बरं तुला बसमध्ये कोण घेणार नाही, हे कपडे वेगळे तिथे जा, चेंज कर आणि तो एक दुकानवाला होता, तो काय सांगितले तू इकडे दुकानामध्ये चेंज कर. त्याला काय माहीत पडलं ते माहीत नाही. तो विचार करायला लागला हे आहे काय, नाही तर तू निघाला, तर कपडे घेतले ना निघाला. मी त्या दुकानात उभा थांब याला बघतो. तो इकडे उतरला बस. तो काय देवाला काहीतरी चमत्कार करून दाखवायचा होता की तुझं मन मी शोधतोय, की तुझं प्रेम कोणावर आहे. आपण नातेवाईक वगैरे आहे, मित्रावर आहे, त्यांच्यासाठी पाहिजे की कर्ज करू शकतात. पण अशी कितीतरी लोक असे पडलेले आहेत, त्याची गरज सगळ्यांना असते. तेव्हा आमचा स्वर्ग आम्हाला मिळतो. तो माणूस होता, मुसलमान माणूस. तो मला सांगते हे काय. तर त्याने दुकानवाल्याला पण विचारलं, मी त्या दुकानात उभा आहे. देवाने मला त्याच्या हृदयाला स्पर्श केला ना, बघ मीच आहे तो. तर इथून इथे उतरला ना, त्या ठिकाणी सगळे दुकानवाळे समोर आहे, ते दिसणारच नाही कोण उभून गेला ना. एवढा मोठा रस्ता आहे, तो छोटा रस्ता आहे. आणि तिथून काय कमाल की बात आहे. कपडे हो गायब झाले, तुझे तो गायब झाला, सगळं पैसे दिले तर कमाल की. तर बरं हेच ते आपल्यामध्ये दिलेल्या देवाने दिलेले गिफ्ट. हे घटना आहे. माझ्या घरी आलेला तेव्हा एक साधू आहे. मी पैसे देत नाही, मी पोटासाठी अन्न खायला आईला त्यांना जेवण नाही, तरी बसवलं जेवण वगैरे इकडून उतरताना सांगते या पोराला कधी कमी नाही पडला. त्याला हात केला आणि आईच्या मनात काय आलं, बाहेर उतरलं तर तिकडून तो काय. घटनामध्ये परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे सहाय्य रूपाने. हे बघा, जिंदगीमध्ये पैसा आहे ना, तो शेवटला डॉक्टरच्या हातात जातो आणि डॉक्टरचे प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर तो सांगतो उपरवाले की हा तो सरळ सांगतो ज्या परमेश्वराने तुला बनवलं आता त्याच्याचकडे तुला जावं लागेल. आता त्याच्यावर तुम्ही परवासाठी आपला पैसा देवाने आपण म्हणतो धन्य मला मिळालं, माझे फायदे होत नाही की माझं नुकसान. तुम्ही देवाचे पैसे चोरले तर आपल्या पण होत नाही. मला की 3 ते 6 पासून आहे, तो बोलतो मी बदलणारा परमेश्वर नाही. बघा तुमच्या पिकाच्या धान्याला किती मुश्किल होते का. आपण काय करतो, अशी घटनावाळे लोक येतात. मग हे शास्त्र कोणासाठी दिलेलं आहे. एका कनिष्ठ बंधूला केलं ते मला केलं, असं प्रभू येशूने स्वतः सांगितलेल्या शब्द आहेत. कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. उत्पत्ती 2:7 आणि योहान 10:17 श्वास देणं अधिकाराने देणं. आपली जिंदगी पैशासाठी नाही. आज दुनिया फक्त पैसा पाहिजे, बस पैशासाठी काही करायला लागेल तरी चालेल. ज्या दिवशी तुमच्या हातात पैसा येईल त्या दिवशी तुम्ही त्या मानसिक होते,
नाही तर त्या दिवशी जिंदगी सोडून जाणार. या जगात धन म्हणजे लोकांना वाटते हे सर्व आहे. अरे प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5 अध्याय 1 पासून 11 पर्यंत जर वचन वाचलं, हनन्या आणि सप्पीरा या 2 व्यक्ती पेत्राच्या समोर आल्या. शेवटी काय झालं, विचारलं जमिनीचा वाटा बरोबर एवढ्यालाच का, तेवढ्याच का, विचारलं तेवढ्यालाच का, हो मोठं बोलले. तू बोलते पवित्र आत्मेशी लबाडी का करतोस, हे धन तुझं होतं, पण पवित्र आत्मेशी लबाडी करून का हिस्सा होता काढला त्यांनी. बायकोच्या सांगण्याप्रमाणे 3 तासामध्ये दोघांचा मृत्यू तयार झाला. कुठे गाडलं त्यांना, कुठे कुठे गाडलं. पेत्र प्रार्थना करत होते, तरुण लोक वचन ऐकत होते, त्याने उचललं आणि उचलून येऊन बाजूला निघून काढलं. ना 7 राहिला, महिना राहिला, न वर्ष राहिली. आम्ही सगळे दिवस सांभाळतो. त्याच्यामुळे आम्हाला एक प्रसंग, जो मनुष्य मनाने खुशीने दान करतो त्याला परमेश्वर अपाट देतो. कशाला देतो, धन जमा करू नका. माहिती आहे तुम्हाला, मत्तेमध्ये 6:19-21 वचन वाच. पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका, तिकडे सर्व जन खाऊन ते नाश करतात, चोर घर फोडून ते चोरी करतात. स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तिथे सर्व जन खाऊन करत नाही. समजलं? हे बायबल मधल्या वचनाद्वारे आहेत की नाही, पवित्र शास्त्रात आहे की नाही. नाही. जो जास्त धनवान बनायला पाहिजे असतो, तर जास्त असेल नसेल ते खाली करायला, तेव्हा तो धन. देव परीक्षामध्ये आपल्याला, समजलं? मी पहिल्यापासून दानशूर आहे. माझं स्वतःचं मी स्वतःकडे काहीच ठेवलं. आपलं नाही जोडीला येणार ते कशाला मी त्याच्यावर म्हणतो. जे मागते त्यांना दे, नाही मागते तरी त्याला. कारण परमेश्वराचं शिक्षण आहे. स्तोत्रशीतमध्ये नाही 127 अध्याय वचन 2. तुम्ही पहाटे उठता, काय सांगते, उशिरा विश्रांती घेता, ते कष्टाचं अन्न खाता, हे सगळं व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनास झोपेत देईल. काय, आपल्या प्रियजनास तो आपल्या झोपेत. एक दिवस मी वरून खाली आलो, झोपेतून उठून नाही खाली आलो, म्हणजे माझी प्रार्थना वगैरे झाली तर मी खाली उतरतो, तत्पर्यंत उतरतो. तिकडून उतरलो, आलो तर एक माणूस विचार केला. तो बोलते तुझ्या प्रियजनास मी लागेल ते झोपेत. म्हणजे आता झोपेतून उठल्यानंतर खाली आल्यानंतर तो काय असते, झोपेतूनच उठते का नाही. देव त्यांना असते असते फार संकटामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये. बघा मी कसं आहे, दानशूर आहे, मला माहिती आहे माझ्याकडे आता काय नाही, मी काय बोलत नसते त्यावेळेला, काही बोलणार नाही. फक्त उद्याला मला हे काम करायचं आहे, तो दुसऱ्या दिवशी तो पाठवून देते की त्याला देऊ. काय आपल्या जोडीत विचार काय आहे मला सांगा. काय
आता हे तुम्ही करता, समजा बंगला बांधला, हे सुद्धा पैसाच आहे की नाही? तुम्हाला पैसा कुठे नेला? फक्त एवढं सांगा, किती पैसे तुमच्या हातात येऊ दे, 1 महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसे किती राहतात ते मला दाखवा. बँकेत ठेवा, डब्यात ठेवा, बँकेत ठेवा किंवा डब्यात ठेवा किंवा पाकिटात ठेवा, कपाटात ठेवा, कुठल्या तिजोरीत ठेवा, कुठे पाहिजे तिकडे ठेवा. तो तुम्हाला झोपून देणार नाही. असले तरी टेन्शन आहे, नसले तरी टेन्शन आहे. खर्च झाला तरी टेन्शन आहे, खर्च नाही झाला तरी. सगळ्या जगामध्ये एकच सिस्टम आहे, तो म्हणजे परमेश्वराचा राज्य. बिंदास. मी एकदम बिंदास असतो. मला कार्याची चिंता आहे, पण माझ्या स्वतःची खाण्यापिण्याची मला चिंता आहे. जेवण असलं तरी सारखं, जेवण नसलं तरी सारखं. बस. नाश्ता खाला ते खाला, नाही खाला तरी चालते, पण चालतं काय तरी चालतं. थोडं तरी लाईटले जरा खालं बस. अरे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला काय मुश्किल? येशू ख्रिस्ताने सर्वस्व देऊन टाकलं, स्वतःचं बलिदान पण देऊन. आता एवढे लोक जर तिकडे आहेत ना, आता एखादा माणूस इथे फार गरीब आहे की त्याच्या घरात काहीच नाही, पण हे मात्र मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, माझ्या हातात आहे, एक ये ना घरात रेशन भर. माझ्याकडून किती अशी पद्धतीची सेवा होती, कारण मी माझा विचारच केला नाही. कारण आपला विचार करून आपल्याकडे काय येणार? जिथे तुझं धन तिथे काय वचन सांगितलं? मन ही लागे. जिथे तुझं धन आहे मन सुद्धा. कुठे मन लागते? धन असते तिथे. मी नेहमी लोकांना एक सल्ला देतो, जिंदगीचा पहिला आणि शेवट त्याच्या योजनेसाठी भरायचा. देव सगळ्यांचा हिसाब करतो. तुम्हाला काय वाटते? हिसाब नाही म्हणत, सगळ्यांचा हिसाब आहे. तुमच्याकडे पैसा असला, तुम्ही धंदा केला, उत्पन्न आलं, देवाचा हिसाब आहे तुमच्या जोडीला. तुम्ही काय करणार? असे नाही, आज काय नाही करायचं, चला उडून टाकून पार्टीला प्रोग्राम. पुढच्या वर्षी, नंतरच्या वर्षी तुम्हाला गरिबी करून होतो, कारण त्या गरीबाचा खाली मग तू पण गरीब तुला काय. प्रभू येशू का गरीब झाला? धनवान असताना तो आपल्यासाठी गरीब झाला. का झाला? कारण तो आत्मेने श्रीमंत होता. त्याला त्याची विचार. तू 8 अध्यायामध्ये पैशा अडक्याने पापी स्त्रिया मदत करतो. मार्क 14 अध्याय जर तुम्ही वाचलं, तिकडे एक पापी स्त्री, जुदास पैशाचा खजिना घेऊन फिरत होता, आणि फिरत असल्यामुळे त्याच्या हातात थैली होती. तो थैली बघत होता, आज कमी आहे. एक स्त्री तेल घेऊन प्रभूच्या चरणाशी आली, पश्चातापाद्वारे. माझ्या उत्पन्नी पापाची कमाई आहे, परंतु आज मला यांना देण्यासाठी माझ्याकडे काय नाही, तर मी आज प्रभूच्या चरणाशी जाते. आणि जुदास काय सांगतो, हे तेल जर विकलं असतं तर 300 रुपयाने असते. किती 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 300 रुपये. कारण तो चोर होता ना, त्याचं लक्ष कुठे होतं? प्रभू येशू काय सांगतो, गरीब नेहमी तुमच्या बरोबर आहे. मी नेहमी इनीच्या स्मरणात उत्तर क्रियासाठी ठेवतो. कारण येशूची उत्तर क्रिया त्या टायमाने एवढी समाजाप्रमाणे जे तेल लागायचं होतं ते लावलं गेलं नाही. त्या अगोदरच तेलाची तयारी झाली. हालेलुया. मरियाने जो वाटा चांगला निवडला तो कोणी नव्हता. त्या अगोदर मी एक ठिकाणी असं कामासाठी गेलो. तिकडे मी काय खाला
जेवण आता नाही, काय कुठे खाईल ते पैसे देऊन खाईल. माझ्या पोटामध्ये भरपूर दुखायला, पोट दुखते. तेवढ्यामध्ये ना आकाशाला तेव्हा प्रार्थना झाल्या चर्चमध्ये, तेव्हा आराधनाची प्रार्थना चालू. माझा मित्र मला सांगते, अरे जा हॉस्पिटलमध्ये, तुला बरं नाही वाटतं. मी सांगितलं नाही, जो परमेश्वर आहे याला सोडून मी दवाखान्यात जाणार. जेवढ्या वेदना होतात तेवढ्या होती. प्रार्थना करायला, प्रार्थना थर कापा लागला आणि वरून जो हात आला की नाही पोटामध्ये, डायरेक्ट या पोटातला घातला हात आणि काढून टाकलं. थर कापून एकदम क्लिअर झाला. त्यावेळेला पूर्ण पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने मी त्या प्रार्थनेत पूर्ण भाग घेतला, उत्साह झाला. पण मला नकोच नव्हतं, तू आता जाईल का घरी? परत जाईल. ज्या देवाने आणले त्यांनी मी दुसऱ्याला डबल शीट घेऊन अगदी म्हणजे नियमाचं पलीकडे आपण गेलो तर, कारण ते कदाचित चुकीच्या परिस्थितीचा अनुभव त्या नवीन ठिकाणी त्यावेळेला तुमच्यासारखा प्रार्थनेत बसतो. कारण मी काय केलेलं, पहिला मला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर मी सोडला, म्हणजे त्याच्यावर त्याचे इंटरेस्ट नाही घेतला, कामधंद्यात गेलो, याच्यात गेला. त्यामुळे दुष्ट आत्म्याने माझ्यावर कब्जा केला. जिथे जाईल तिथे प्रचार. मी आता हा प्रचार शेवटच्या लोकांना सांगतो दानाविषयी, की तू गोरगरिबांना करशील तर पुढे तुझ्या भविष्याला जाऊन बसेल. लूक 16:19 पासून वचन घेऊया. हे तुम्हाला खूप परफेक्टली कामाचं आहे. पुणे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्यामध्ये एक गरम वस्त्रे घालत होता, रोज थाटामाटाने त्याच्या दरवाजाजवळ बघा पोळाने भरलेला एक लाजर नावाचा एक दरिद्री मनुष्य तो टाकून ठेवलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून ते खाली पडेल, त्यावरून पोट भरावे त्याची इच्छा असेल. शिवाय कुत्रे येऊन पोट चाटत होते. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला. त्याला देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी ठेवले. तो श्रीमंत पण मनुष्य मेला. त्याला उत्तर क्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत होता. त्याने आपली दृष्टी ती वर करून अब्राम उराशी बसलेला लाजर त्याला दुरून पाहिले. त्याला हाक मारून म्हटले, हे बाबा अब्रामा, माझ्यावर दया करून त्या लाजराला पाठवून यासाठी की या जाळ्यात मी क्लेश भोगत आहे. अब्राम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपल्या सुख भरून पावलास, लाजर समुद्र आहे. दरी म्हणजे समुद्र. कारण एजेकेलमध्ये स्पष्ट आपल्या जीवनात दिलेल्या 28 अध्यायामध्ये, योगमध्ये 26:5 दिलेले आहे. समुद्राचे म्हणजे जलप्रयाच्या खाली अधोलोक आहे.
समजलं? म्हणून त्याला दिसत, पण तरी त्याला इथून दिसते. कारण याच्यामधून कोणी जात नाही, त्याच्यातून कोणी वरून खाली गेला. हे शास्त्राचं शिक्षण महत्वाचं आहे. त्याचं दम होतं, त्याला वाटलं खा प्या मजा करा. आपण पण तसंच करतो. 122 उद्या मरायचं आहे, खा प्या मजा करा. चालेल मग इकडे फिरायला, तिकडे फिरायला, तिकडे फिरायला. शेवटचा अंत आपल्या जिंदगीचा फिरायला. वेळ मिळाले ना, ABC करा, 5-16 वेळेचा सदुपयोग करा. जास्त प्रार्थनेने जीवन जगा. स्वर्गात जायचं असेल त्याचे नियम मला त्याच्यात काही बरोबर इंटरेस्ट नाही. जे आहे ते शिकवतो. मला शिकायचं आहे, तुम्ही शिकायचं आहे. ज्याला स्वर्गात जायचं आहे तो परमेश्वराच्या नियमात चालेल. ज्याला नाही जायचं आहे तो नियम पुढे प्रश्न आपण शोधतो. आता हा इथे क्लेश बघतो. का बघतो की इथून तिथे पुस्तक काय सांगते? तो म्हणाला बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. मला 5 भाऊ आहेत. तरी यांनी सुद्धा त्या यज्ञेच्या स्थळी काय येऊ नये. जिथे मी दुःख भोगतो तिकडे माझ्या भावाने येऊ नये. त्याने त्याला इकडची साक्ष सांगावी. अरे अब्राहामाने त्यांना म्हटले त्यांच्याजवळ मोशे व संदेश ते आहेत, त्यांचं त्याने ऐकावं. तो म्हणाला हे बापा अब्राहामा असं नाही. मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे कोणी गेला ते पश्चाताप करतील. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले जे मोशेचे व संदेश त्यांचे ऐकत नसतील तर हालेलुया. काय सांगते? मेलेल्यातून उठलेला त्याची खात्री होणार नाही. आता आपण विचार करा की देवाच्या काही गोष्टीचा जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये एक परमेश्वराचा मार्ग स्वीकारला पाहिजे. हालेलुया. संदेश जे असतात, देवाचे सेवक जे असतात, त्यांचं तुम्हाला ऐकायचं आहे. आता आम्हाला देवाने पाठवले, आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला भरभराट कसा? दुसरे राजे 4 अध्यायामध्ये 1 पासून जर आपण बघितलं की देवाच्या माणसाविषयी काही गोष्टी दिलेल्या आहेत. एक विधवा बाईचं दानाविषयी दिलेलं आहे.
तुमच्यासाठी प्रार्थना करते. प्रार्थनेच्या कोऱ्यास 25 वर्षात घरदार बंगले सगळे झाले, तरी की नाही. देवाची माणसं पैसा नाही मागत. देवाची माणसं आशीर्वाद देणारी व्यक्ती, त्याच्या हातात सगळं आहे. त्याने प्रार्थना केली तर तुमची भरभराट होईल. तो द्यायला आलेला आहे, तो घ्यायला नाही. देवाचा मनुष्य द्यायला आला, घ्यायला नाही. दान तुम्ही करता तेव्हा ते गोरगरिबांना पोचते, ते आम्हाला नाही पोचते. की मला माझ्या स्वतःच्या गरजेला काही एन्जॉयला नाही, मला माझा परमेश्वर योग्य वेळेला परिस्थिती लोक काही मला पण देतात, नाही असं नाही, पण माझ्यापेक्षा गरज आहे त्यांना. कारण मी कुठे खायला प्यायच्या पार्टी प्रोग्राम कुठल्या वस्तू नाही, माझं देणं भाग आहे, ते मला देण्याचं काम. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वर पिता, सुंदर दिवसामध्ये तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व कामगार प्रभूचा आशीर्वाद परमेश्वरची इच्छा करून आपलं जीवन आनंदित असावं. आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, आपल्या गावात परमेश्वराचा आशीर्वाद आणि योग्य चांगला परमेश्वर आपल्याला पाऊस देवा. त्या परमेश्वराची स्तुती असो. ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया.